काय मामा आहे अहो कडव घेतले तुम्हाला काय दमले काय असं आहे 15 दिवस वारी केली पाय दुखा लागले हा ना बर 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 मंडळी पाहू शकता श्री भीमाशंकर चक्रश्री रामचंद्र डोंगर दिंडी क्रमांक 82 दिंडीचं आगमन आता श्री क्षेत्र पंढरपूर नगरीमध्ये झालेलं आहे. पाहू शकता सर्व हे आमचे वारकरी सर्व भक्तिरसामध्ये दंगून गेलेले आहेत. अगदी बुक्का असेल गुलाला असेल संपूर्ण वारकरी या ठिकाणी दंगून गेलेले आहेत आणि कशा प्रकारे एवढे दमून भागून देखील त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे समाधान आहे. आणि नक्कीच आता सर्व हे वारकरी वैष्णवांचा मेळा लाखोंच्या संख्येने पंढरीच्या दिशेने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. विठुनामाच्या भजनामध्ये या ठिकाणी दंग झालेले आहेत सर्व. सुद्धा अनेक तरुणी आहेत तरुण आहेत. एक कशा प्रकारे जंगी स्वागत होत आहे त्यांना आनंद झाला आहे. नक्कीच रामकृष्ण हरी सर्वजण आनंदून गेले आहेत. भक्तिरसामध्ये नाहून गेलेले आहेत. या ठिकाणी अनेक महिला भगिनी देखील आहेत. पाहू शकता कशा प्रकारे वारकऱ्यांचं दर्शनासाठी या ठिकाणी उभे आहेत. आणि ही दिंडी क्रमांक 82च्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रवास करतोय. अतिशय हे पाहू शकता वारकरी अगदी दमून भागून आलेले आहेत. परंतु त्यांच्या खूप आनंद आहे. फुगडी खेळत आहेत, उड्या मारत आहेत, बुक्का खेळत आहेत, गुलाल खेळत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने वारकरी कितीही दमले तरी या पंढरीच्या वाटेवर एकदम त्यांना ऊर्जा मिळते, ताकद मिळत असते. अशा प्रकारे हा आनंद सोहळा आहे. जोरात माझी शूटिंग घेतली ना तुम्ही बघा वारीमध्ये घेतली नाही म्हणजे कुठं
हो खेळा फुगडी खेळा. ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषामध्ये सर्व वारकरी दिंडी क्रमांक 82 भीमाशंकर चक्रेश्वर भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी क्रमांक 82 कशा प्रकारे नृत्य करतायत. आनंदाची दोही आनंद तरंग आनंदाशी संग आनंदी आनंद. खऱ्या अर्थाने सर्व वारकरी या ठिकाणी दंगून गेलेले आहेत. कशा प्रकारे आनंद व्यक्त करतायत हे आमचे गुलाबमामा पाणमंद आहेत. खरं तर पाहू शकता महिला भगिनी देखील सर्वजण दमलेले आहेत, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय. कारण या आनंद वारीमध्ये हा आनंदच खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. आणि 365 दिवस एक वर्षाच्या नंतर ही वारी येत असते आणि त्या वारीच्या प्रतीक्षेमध्ये सर्व वारकरी खऱ्या अर्थाने असतात. आणि हे एकदा वारी संपल्यानंतर वारकऱ्यांना मला वाटत नाही की 15 दिवस महिनाभर करमत असेल. नक्कीच हे पाहू शकता तळवडे गावचे सर्व ग्रामस्थ आहेत. बाबाजी शेठ हागवणे सरपंच आणि सर्व तळवडे गावचे ग्रामस्थ आहेत. कशा प्रकारे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. नक्कीच दमून भागून आलेले आहेत, परंतु आनंदवारी यालाच म्हणतात. कारण आपण कितीही चाललो तरी दमत नाही, थकत नाही. ऊन वारा पाऊस कशाची तमा या वारकऱ्यांना नसते. अनेक भक्तिरसामध्ये सर्वजण नाहून जातात, दंग होतात असतात. याला तर आनंदवारी म्हणत असतात. आणि सर्वजण आता विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी विठुरायाच्या भेटीसाठी सर्वजण आतुर झालेले आहेत. सर्व संत महात्म्यांच्या पालख्या या ठिकाणी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आणि आता लाखोंच्या संख्येने जनसमुदाय वारकऱ्यांचा देखील विठुरायाच्या भेटीसाठी आलेला आहे. इकडे तळवडे ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा. आपली ही आनंदवारी आणि 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही आनंदवारी येत असते. आणि नक्कीच मला वाटतं वारी संपल्यानंतर बाबा शेठ 15 महिनाभर मला नाही वाटत करमण म्हणून, बरोबर ना? करमतं नाही ना? नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण. काय वाईट झाले असं आहे ना.